ओके. सो आजचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे फंक्शन्स. व्हेरी इम्पॉर्टंट. कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये जा, फंक्शन हे वापरलं जातं डिरेक्टली इनडायरेक्टली. आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्टला जायच्या अगोदर फंक्शन्स माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण फंक्शनचे खूप बेसिक टाइप्स मुलांना माहिती असतात, पण एक्झॅक्टली त्याच्यामध्ये किती टाइपचे आहेत, काय काय असू शकतं, ते सगळे डिटेल आपण बघायचे. वाय डेटा टाइप कधी वापरायचा, विदाउट वाईड कधी वापरायचा, कधी रिटर्न टाइप असतो, कधी नॉन रिटर्न असतो. काही पॅरामीटर्स असतात, नॉन पॅरामीटर असतात. त्याच्यामध्ये काही ऍक्च्युअल पॅरामीटर काय आहे, फॉर्मल पॅरामीटर काय आहे. तर बरेचसे गोष्टी आहेत इन जावामध्ये. ठीक आहे. तो आपल्याला पाठ बघायचा. सो बेसिकली फंक्शनचे दोन टाइप्स पडतात. एक असं तुमचं सिंपल फंक्शन आणि एक असतं तुमचं पॅरामीटराइज फंक्शन. त्याच्यात पॅरामीटर फंक्शन्स येतात. ओके. ते पण बघणार आहे पॅरामीटर म्हणजे काय, फंक्शन म्हणजे काय, आपण एक एक फक्त दोन टाइप पडतो. आता या दोघांमध्ये पण काय होऊ शकतं, आयदर पॅरामीटर और सिंपल फंक्शन मध्ये एक जो फंक्शन असतो तुमचा विथ डेटा टाइप असतो. ठीक आहे. विथ डेटा टाइप्स. आणि एक असतो तुमचा विदाउट डेटा टाइप. विथ डेटा टाइप्स. आणि एक असणार तुमचा विदाउट डेटा टाइप्स. ही थोडस डिफरन्शिएट लक्षात घेऊन टाक. विदाउट डेटा टाइप्स. विदाउट डेटा टाइप्स. ठीक आहे. आणि विथ डेटा टाइप्स, विदाउट डेटा टाइप, त्याच्यामध्ये अजून एक पार्ट तुमचा पडतो, तो म्हणजे हा ठीक आहे. विथ डेटा टाइप आणि विदाउट डेटा टाइप केला तरी तुम्हाला ते समजून जाईल. म्हणजे काही फंक्शन जे आहेत ते मेसेज प्रिंट करतात आणि काही जे आहेत ते काय करतात, गोष्टी रिटर्न करतात. तर कुठल्या गोष्टी प्रिंट करणार आहे आणि कुठल्या गोष्टी रिटर्न करणार आहे, तो पण पार्ट आपल्याला इथे बघायचा. ठीक आहे. सो सगळ्यात अगोदर मला सांगा की फंक्शनला तुम्ही कसं डिफाईन करणार आहे, की लाईक व्हॉट इज फंक्शन इन टर्म्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. कोणा डेफिनेशन सांगता येईल, जे माहिती असेल तुम्हाला ते. काय म्हणजे फंक्शनचा आपण का बरं बनवतो, असं काय गरज पडली फंक्शनची, फंक्शन नसतं तर काय झालं असतं आणि त्याचा काय यूज आहे. नाही माहिती. ओके, ठीक आहे, चला. माहिती असेल तरी सांगणार नाही कोणी, पण काय हरकत नाही. सो बेसिकली फंक्शन ची गरज काय लक्षात घ्या. जर एखादी गोष्ट अशी कॉमनली आपल्याला सर्वांना लागते, ओके, मग ती प्रत्येकाला सेपरेट देत बसण्याची गरज नाही. फॉर एक्झाम्पल जसं की आहे ते तुम्ही बघा, ऑनलाईन कनेक्टेड आहे लेक्चरसाठी. आता तुम्ही 7-8 जण असतील किंवा 8-10 जण जे आहेत ते. आता प्रत्येकाला मी एकटाच शिकवणार. ओके. म्हणून आपलं काय करतो, एकच गोष्ट तुमच्या सगळ्यांना युजफुल होते. पण असं झालं तर प्रत्येकाला मी एकेकाला एक-एक शिकवत बसलं तर कसं होणार आहे? अननेसेसरी माझी मेहनत वाढते किंवा ज्या गोष्टी ते रिपीटेड होतात आणि अननेसेसरी खूप वेळ पण जातो. ओके. म्हणजे रियूज नाही होणार माझं. म्हणजे आपल्याला एक अशी गोष्ट बनवून ठेवायची आणि ज्यांना पाहिजे ते त्यांना वापरू शकतात. आता तुम्ही 10 जण आहे, उद्या 100 जण असले तरी सेम गोष्ट मला करायची आहे, पण 100 लोकांपर्यंत ते नॉलेज पोहोचत जाणार. म्हणजे असा एखादा कोड जो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लागत जाणार आहे. मग असा कोड इन्स्टेड ऑफ काय करून टाकायचा, तुम्ही एका कॉमन ठिकाणी लिहून टाकायचा आणि तो त्या-त्या ठिकाणी त्याला ॲक्सेस करायचं. म्हणजे रिटर्न्स वन अँड यूज मल्टिपल टाइम्स असा त्याचा यूज होतो. फंक्शनची डेफिनेशन काय? फंक्शन इज बेसिकली अ ब्लॉक ऑफ कोड किंवा ग्रुप ऑफ कोड म्हणू शकतो तुम्ही. फंक्शन इज व्हॉट? अ ग्रुप ऑफ कोड और लाइन ऑफ कोड which can be used repeatedly. लाइन ऑफ कोड आहे तो, which can be used repeatedly, त्याला वापर करू शकतो. Can be used repeatedly. ही डेफिनेशन आहे, कधी विचारली तर सांगता आली पाहिजे.
विच कॅन बी यूज रिपीटेडली व्हेनेव्हर नीडेड. जेव्हा पण तुम्हाला गरज आहे, तेव्हा तो काय करू शकता तुम्ही वापरू. व्हेनेव्हर, WHENER, व्हेनेव्हर नीडेड. ओके. ही डेफिनेशन आहे. A function is a block of code which can be used whenever you need it. रिपीटेडली तो यूज होणार आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तेव्हा तुम्ही काय करू शकता, त्या फंक्शनला कॉल करू शकतात. हे जनरल डेफिनेशन आहे फंक्शनची. म्हणजे असा काही कोड जे आहेत तुम्हाला सारखे सारखे लागणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही काय करणार, तो फंक्शन लिहून टाकणार आणि त्याला तुम्ही फंक्शनला कॉल करत बसणार आहे. हे झालं मेन डेफिनेशन्स. आता पण फंक्शन म्हणजे कुठलं फंक्शन? हे हे खूप कन्फ्युजिंग असतं. कंपनीत पण तुम्हाला म्हणतात ना, की ठीक आहे 2-3 फंक्शन लिहून टाक आणि त्या फंक्शनला व्हॅल्यू पास कर. एक फंक्शन डायरेक्ट प्रिंट कर, दुसऱ्या फंक्शनला व्हॅल्यू पास कर. असं जेव्हा म्हणता, की ते काही-काही जण ज्यांना एक्झॅक्ट आयडिया नाही, की फंक्शनचे पण एवढे टाइप असू शकतात, की असं पण त्याच्यामध्ये असतं. आणि ते कळायला मार्ग नसतो. फंक्शन बेसिकली 2 टाइपचे. एक तर तुमचं सिंपल फंक्शन आहे, दुसरं तुमचं काय पॅरामीटराइज्ड फंक्शन्स. सिंपल फंक्शन म्हणजे काय? तर सिंपल फंक्शन कसं लिहायचा आणि डेटा टाइपवाला कसं लिहायचा? त्याचं एक छोटंसं एक्झाम्पल बघू. हे बघा. सिंपल फंक्शन म्हणजे तुमचं सिमिलरली एक छोटासा फंक्शन आहे. त्याच्यात आपण एक फंक्शन लिहितो. इथे बघा मी फंक्शन लिहितोय. बट तो विथ डेटा टाइप लिहितोय. हे बघा, जेव्हा मी वाईड लिहितोय, वाईड हा एक डेटा टाइप नाहीये लक्षात घ्या. हा एक एम्प्टी डेटा टाइप, याला कुठलाही स्पेशल डेटा टाइप नाही. मी ते सिंपलचं एक फंक्शन लिहितोय. फंक्शन ऑलवेज कम्स विथ अ राउंड ब्रॅकेट. ठीक आहे. ओपनिंग ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट. सो मग आपला हा जो फंक्शन झाला वाईड टेस्ट, हा तुमचा सिंपल फंक्शन झाला. ओके. आणि सिंपल फंक्शन जिथे पण तुम्हाला वाईड लिहिलेले आहे त्या फंक्शनच्या पुढे, तो फंक्शन नेहमी प्रिंट करत असतो. ओके. पहिला पार्ट. दुसरा पार्ट असा असतो, की दुसरा पार्ट असतो तुमचा विदाऊट डेटा टाइप्स. ओके. एक झाला विथ डेटा टाइप्स आणि एक झाला विदाऊट डेटा टाइप्स. आता आपण जो लिहिला हा विदाऊट डेटा टाइप आहे. वाईड हा एम्प्टी डेटा टाइप आहे, म्हणजे त्याचा डेटा टाइप आपण कुठलाही दिला नाही. जर तुम्हाला विथ डेटा टाइप लिहायचा असेल, तर तो फंक्शन नेहमी काही ना काही रिटर्न करत असतो. फॉर एक्झाम्पल मी इथे लिहिलं इंटिजर चे पण आहे, SQR लिहितोय. ओके. किंवा एकतरी इंटिजर तुम्ही काहीतरी समथिंग व्हॅल्यू म्हणून टाका. तर हा फंक्शन जो आहे, जेव्हा जेव्हा तुमचा टाइप अदर दॅन वाईड असणार आहे, ती मेथड कधीच प्रिंट करत नाही मेसेज. तो नेहमी काय करत असतो, तुमचा रिटर्न करत असतो काही ना काही. ओके. काहीतरी रिटर्न करा, काही नसेल करायचं तर रिटर्न 0 करून टाका. ओके. पण तुम्ही इथं खूप साऱ्या गोष्टी रिटर्न करू शकतात. पाहिजे त्या गोष्टी तिथे रिटर्न करता येतात. हे सिंपल टाइप्स मध्ये आले. हेच कशात येऊ शकतात तुमचे पॅरामीटराइज्ड फंक्शन्स. ओके. तर पॅरामीटराइज्ड फंक्शन मध्ये होणार काय, फक्त फंक्शन राहणार असेच, फक्त इथे काय पास होईल, एक पॅरामीटर. फॉर एक्झाम्पल व्हाईड, इथे तुम्ही काय लिहिलं, मेसेज पॅरामीटर आहे. ठीक आहे. मग इथे जो मेसेज टाइप होईल तो इथे प्रिंट होणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे लिहिलं तुम्ही, एक फंक्शन लिहून टाकलं SQR चं. सगळं आपण एक SQR फंक्शन लिहू. सपोज मी ते फंक्शन लिहितो इंटिजर SQR आणि त्याच्यामध्ये एक पॅरामीटर पास करतो एन नावाचं. ठीक आहे. सो आता तुम्हाला स्क्वेअर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, एक इंटिजर S इज इक्वल टू N इंटू N तुम्ही इथे करू शकतात आणि तो रिटर्न काय करेल तुमचा S पॅरामीटराइज. एक असतो तुमचा सिंपल फंक्शन. सिंपल फंक्शन म्हणजे सिंपली काय, तो वाईड डेटा टाइप नुसार असतो. आणि जिथे जिथे वाईड हा डेटा टाइप आहे, त्याचा अर्थ तो गोष्टी नेहमी प्रिंट करत राहणार आहे. रिटर्न काही नाही करणार. जिथे वाईड डेटा टाइप नाही, तर तो नेहमी तुमचा रिटर्न करत असतो. ठीक आहे. हा झाला. मग ह्या फंक्शनला एक असतो तुमचा पॅरामीटराइज आणि एक असतो तुमचा नॉन पॅरामीटराइज.
जेव्हा तुम्हाला पॅरामीटराइज फंक्शन कॉल करायचे आहे, तेव्हा तुम्हाला फंक्शनला डायरेक्टली कॉल करायचे असं. सपोज वाईड टेस्ट हे झालं फंक्शन डेफिनेशन. फंक्शनला कॉल कसं करणार आहे? फंक्शनचं नाव आणि राउंड ब्रॅकेट, सेमिकोलॉन. ओके. याच्यात पॅरामीटर पास करायचं असेल तर जो टाइपचा आहे त्याच्यानुसार तिथे पॅरामीटर पण पास करावं लागतं. ओके. जेव्हा गोष्टी वाईड आहे तुम्ही डायरेक्टली फंक्शनला कॉल करू शकता. पण काही गोष्टी जे आहेत ना ते रिटर्न करणार आहेत. मग रिटर्नच्या फंक्शनला तर तुम्ही डायरेक्टली कॉल केलं. सपोज एसक्यूआरला तुम्ही असं डायरेक्टली कॉल केलं. तो तर आउटपुटमध्ये रिटर्न तर करेल, पण प्रिंट करणार आहे का? नाही. मला याची व्हॅल्यू प्रिंट करून पाहिजे असेल, तर ज्या गोष्टी विथआऊट डेटा टाइपच्या सॉरी विथ डेटा टाइपच्या आहेत, त्या तुम्हाला एस-ओ-पी मध्येच कॉल करणं गरजेचं आहे. तेव्हा जाऊनच त्या गोष्टी प्रिंट होतील. हे फंक्शन हे नेहमी दिसणार तुम्हाला. विथआऊट फंक्शन कुठलीच कोडिंग होत नाही. ओके. हे टाइप्स आहे. एक सिंपल टाइप आहे, एक पॅरामीटर टाइप आहे, एक विथ डेटा टाइप आहे, एक विथआऊट डेटा टाइप आहे. काही गोष्टी रिटर्न करतात, काही गोष्टी रिटर्न नाही करत. ठीक आहे. आता प्रॅक्टिकली आपण एक-एक गोष्ट समजून घेऊ. एक्झाम्पल सोबत मी तुम्हाला एक फंक्शनचं टॉपिक एकदम 100% क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. सगळ्यात अगोदर आपण सिंपल फंक्शन बनवायला घेऊ. आता क्लास तर आपण मेन क्लासच बनवणार आहे. मेन क्लासमध्येच फंक्शन लिहूया. इथे आलो मी. FEN मेन क्लास. ठीक आहे. हा झाला आपला क्लास. आता आपल्याला लिहायचे आहे फंक्शन्स. फाईन. याच्यावरती आपण फंक्शन लिहू शकतो. आय थिंक सो. पेस्ट करून बघू आपण. सपोज मी इथे लिहिला वाईड टेस्ट नावाचा फंक्शन. अलाउड करतो की नाही तो अलाउड करेल. क्लास आहे आपला. इथे लिहिलं आपण ब्रॅकेट दिला. मी इथे एक लिहितो की लाइक SYSO. मी लिहिली तर सपोज टुमारो ROW टुमारो इज हॉलिडे. हॉलिडे. ठीक आहे. हा एक मेसेज आहे. आता सपोज आपण शाळेत असताना बघा ते जे मामा होता किंवा काका होते जे पण आपले ते प्रत्येक वर्गात जाऊन ती नोटीस वाचायचे की उद्या सुट्टी आहे, उद्या सुट्टी आहे, उद्या सुट्टी आहे. मग त्यांनी मेसेज जो बनवला तो एकदाच लिहिलाय ना आणि प्रत्येक वर्गात जाऊन ते सांगायचे. म्हणजे एकच मेसेज किती वेळा रिपीट करायचे ते प्रत्येक वर्गाला. ओके. त्याच अर्थात तोच फंक्शन आहे. फंक्शन इज अ लाईन ऑफ कोड म्हणजे हा एक लाईन ऑफ कोड आहे. त्याच्यात किती पण लाईन असू शकतात. 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन, 4 लाईन, 1000 लाईन. ओके. आता हा मेसेज तुम्हाला प्रत्येकाला द्यायचा आहे म्हणजे आपण याला काय करावं लागेल फंक्शन. हे झालं तुमचं फंक्शन डेफिनेशन. फंक्शन डेफिनेशन. डेफिनेशन. आता फंक्शनला कॉल पण करायचे तुम्हाला. ठीक आहे. कॉलला कसं फंक्शन कसं कॉल करणार आहे? सिंपल. फंक्शनचं जे नाव आहे ते नाव इथे लिहायचं. TEST टेस्ट. ओके. इथे डायरेक्ट नाही कॉल होणार कारण आपण सिंपल क्लास तर नाही बनवला. ओके. हां. ठीक आहे. सध्या आपण काय करतोय, मेन क्लासमध्येच गोष्टी करतोय आणि मेन क्लासमध्ये काही फंक्शन बनवायचे असतील, तर तुम्हाला ते नेहमी स्टॅटिक ठेवावे लागतात. आता स्टॅटिक का ठेवावं लागतात, हा एक टॉपिक आहे. तो मी सेपरेटली तुम्हाला घेईल. ठीक आहे. पण सध्या स्टॅटिक कीवर्डला एवढं लक्षात घ्यायची गरज नाही. फंक्शन समजून घ्या. आपण फंक्शन जो आहे टेस्ट नावाचा फंक्शन बनवला, त्याच्यामध्ये एक मेसेज दिला. मी इथे काय केलं, फंक्शन कॉल केलं. आता याला कॉल केल्यामुळे तो फंक्शन टेस्टला कॉल करेन आउटपुटमध्ये काय देईल? टुमॉरो इज अ हॉलिडे. हे चेक करा. मला आता
याच्यात मजा एवढी, इथे तुम्ही जेवढे लाईन कोड लिहिणार तेवढा तो फंक्शन इथे कॉल करेल. आणि याच्यात असं पण आहे, की तुम्ही जेवढ्या वेळेस या फंक्शनला कॉल करणार आहे, तेवढ्या वेळा तो काय देईल? आउटपुट देईल. हेच तर यूज आहे फंक्शनचं. म्हणून फंक्शन करणार. ठीक एखादी गोष्ट 10 ठिकाणी ॲज ॲज, सेम ॲज यूज होणार आहे. प्रत्येकासाठी एवढी घ्यायची गरज नाही. ठीक आहे. आता एखाद्या घरात टेलिफोन घ्यायचा असेल, तर प्रत्येकासाठी एक-एक टेलिफोन घेता येणार आहे का? नाही. एक कॉमन टेलिफोन, ज्याला फोन आला कोणी उचला, तसा टाइपचा आहे. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला परत-परत लागणार आहे 10 ठिकाणी, ती एकदा तुम्ही बनवून ठेवायची आणि जिथे-जिथे लागेल तिथे फक्त तुम्हाला काय करायचे? कॉल करत जायचे. ऑटोमॅटिकली काय होऊन जातील गोष्टी ह्या वर्कआउट होऊन जातील. हा झाला आपला एक सिंपल फंक्शन्स और तुम्ही म्हणू शकतात की विथ डेटा टाइप विदाउट डेटा टाइप्स म्हणजे व्हाईटचा. इथे आपण काय केलंय जेव्हा व्हाईट डेटा टाइप आहे तेव्हा आपण मेसेज काय केलाय? प्रिंट केलेला आहे. ओके. आता मी घेणार आहे दुसरा फंक्शन. त्या फंक्शनला आपण काय करू? एक मेसेज पास करू. पॅरामीटर पास करू. स्टॅटिक वाईड सपोज मी नोटीस म्हणतो. काय नोटीस पास करायची ती आपणच डिफाईन करणार आहे. सो स्ट्रिंग MSG STRING स्ट्रिंग MSG मेसेज. हा तुमचा फंक्शन आहे बट त्याच्यात पॅरामीटर आहे बघा. ओके. मग इथे जो मेसेज युजर देईल तोच मेसेज इथे प्रिंट होणार आहे. मी इथे काय डायरेक्टली प्रिंट करतो MSG. हा झाला पॅरामीटराइज्ड फंक्शन. जेव्हा तुम्ही या फंक्शनला कॉल करणार आहे तो फंक्शन तुम्हाला एक मेसेज मागेल. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे आले, इथून कंट्रोल व्ही केलं, इथे तो तुम्हाला काय मागेल? मेसेज. जो टाईपचा पॅरामीटर आहे त्या टाईपचा मेसेज. स्ट्रिंग आहे म्हणून इथे स्ट्रिंग टाइप्स. मी इथे मी काय करतो? टेस्ट मेसेज. ओके. आता ह्या मेसेज मध्ये हा पॅरामीटर पास होईल आणि इथे काय होणार आहे? व्हॅल्यू मध्ये तो प्रिंट होणार. बघा, राईट क्लिक केलं, रन ॲज करा जावा ॲप्लिकेशन्स. इथे जा. आता इथे घेऊन टाका. टेस्ट मेसेज. ठीक आहे. आता बघा मजा. मी इथे काय करतो? परत हा फंक्शन कॉल करतो. मी इथे एक वेगळा मेसेज देतो. ठीक आहे. फंक्शन एकच आहे नोटीस नावाचं. सिंपल टेस्ट मेसेज दिलं. आता आपण एक वेगळा मेसेज देऊ शकतो, की मेसेज रिलेटेड टू नोटीस. आता रन करा. बघा आउटपुटमध्ये काय येतं. मेसेज दुसरं आलं, मेसेज रिलेटेड टू नोटीस. ओके. पॅरामीटराइज फंक्शनचा हा फायदा असतो. तुम्ही जे पॅरामीटर पास करणार, तो पॅरामीटर तिथे प्रिंट होत राहतो. आणि विदाउट पॅरामीटरचं काय? जे तुम्ही एकदा लिहिलंय, तेच पुन्हा तो प्रिंट करत राहतो. ठीक आहे. म्हणून पॅरामीटराइज जो आहे तो डायनामिक पण बनत असतो. झाले. हे बेसिक 2 टाइप आहे आपले. एक आहे सिंपल पॅरामीटर, दुसरं आहे तुमचं पॅरामीटराइज फंक्शन. सिंपल फंक्शन आणि पॅरामीटराइज फंक्शन्स. ठीक आहे. सिंपल फंक्शनला तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकतात ह्या वेळेने. आणि पॅरामीटराइज फंक्शनला काय करू शकता तुम्ही? पॅरामीटर पास करावं लागेल. हा जो फंक्शन आहे टेस्ट, इट इज अ सिंपल फंक्शन. डायरेक्टली आपण यावेळी त्याला कॉल करू. जितक्या वेळा कॉल करणार तितक्या वेळा तो सेम आउटपुट देईल. टुमॉरो इज अ हॉलिडे, टुमॉरो इज हॉलिडे. नंतर आपण पॅरामीटराइज फंक्शन बघितलं. इथे टाइप स्ट्रिंगचा आहे म्हणून इथे आपण एक पॅरामीटर पास केलं. स्ट्रिंग्स. फंक्शन तुमची नोटीस होती. म्हणून जो पॅरामीटर इथे पास होईल तो इथे पास होतो आणि त्याच्यानुसार इथे प्रिंट होतो. ठीक आहे. याच्यामध्ये 2 टर्म्स आहेत. एक असतो फॉर्मल पॅरामीटर आणि एक असतो तुमचा ऍक्च्युअल पॅरामीटर. ठीक आहे.
तो आता समजून घे थोडस. हे बघा, हा जो पार्ट दिलेला आहे तुम्हाला इथे, MSG, हा तुमचा काय आहे? फॉर्मल फॉर्मल पॅरामीटर. फॉर्मल आणि ऍक्च्युअल मधला फरक काय, कोणाला सांगता येईल का? सांगता येईल? नाही? काय फरक असणार आहे? ठीक आहे. बघा, कन्फ्युजन कसे होतात मुलं, कुठे होतात, काय होतात ते पण समजून घ्या. आता इथे एक फंक्शन आहे, त्या फंक्शनचं नाव काय आहे? स्ट्रिंग मेसेज. फंक्शनचं नाव नोटीस आहे, त्याच्यामध्ये एक पॅरामीटर आहे, त्या पॅरामीटरचं नाव काय आहे? मेसेज. टाइप कुठला आहे? स्ट्रिंग. आता मी इथे काय करतो, फंक्शनला कॉल करतो. फंक्शन मी इथे जाऊन काय करणार आहे? कॉल करणार आहे. या दोघांना कमेंट करतो मी सध्या तरी. मी त्याच्या आधी काय करतो, याला पॅरामीटर पाहिजे. पॅरामीटरचं नाव काय आहे? मेसेज. म्हणून मी इथे काय केलं, string स्ट्रिंग MSG मेसेज केलं आणि इथे सिंपलचे मी इथे एक टेस्टिंग लिहितो. ठीक आहे. तर फंक्शनला कॉल करतो नोटीस म्हणून, NOTICE. त्याला एक स्ट्रिंग फंक्शन पाहिजे होतं म्हणून आपण त्याला स्ट्रिंग फंक्शन पास करू, तो म्हणजे MSG नावाचं. सिंपल. एवढं लक्षात आलं का? हे समजतंय का? हॅलो, आहे की गेले सगळे ऑनलाईन मध्ये कोणी? समजतंय. ओके, फाईन. नाही कारण सर, की कन्फ्युजन होतोय. हा, मग एवढ्या वेळापासून मी बोलतोय, कोणी हा नाही काही नाही, मला कसं काय समजेल सांगा बरं? कारण ते फर्स्ट टाइम करताय ना, ते समजून घ्या कधी पण. फंक्शनला आपल्याला फक्त एवढंच माहिती असतं की काहीतरी वाईड फंक्शन आणि त्याला कॉल करायचं. तेवढंच नाहीये. फंक्शन हे खूप काही गोष्टी. ओके. आणि आपण शिकतोय, त्याच्यामुळे जे पण डाऊट असेल ते विचारून घ्यायचे. ठीक आहे. हे बघा, सिंपलचा पार्ट आहे. मी परत लिहितो हा, थोडस स्टार्ट करून घ्या. ओके. आणि थोडा रिप्लाय देत चला, मला कळत नाही तर आपले कॅमेरा चालू नाही, गरज पण नाही त्याची. एवढं समजलंय का? सिंपल फंक्शन बनवलं आपण वाईड आणि त्याला कॉल केलं. इथपर्यंत सगळ्यांना आले लक्षात? हो. ठीक आहे. हो आणि सर. फंक्शनचा आपल्याला एक यूज कळाला की जी पण गोष्ट तुम्हाला रिपीटेडली यूज करायचे ते तुम्ही काय करून घ्या, एका ब्लॉक मध्ये लिहा आणि त्याला पाहिजे वेळा तेवढा कॉल करा. हा झाला एक फंक्शन. हा फंक्शन नेहमी काय प्रिंट करेल, जे याच्यात लिहून ठेवलेलं आहे ते. ओके. पण एवढंच नाही, कधी कधी असे पण फंक्शन असतात की आपण जे व्हॅल्यू पास करू ते त्याने प्रिंट केलं पाहिजे. त्याला आपण पॅरामीटराइज फंक्शन म्हणतो. हे बघा, आता मी सेम फंक्शन लिहितो इथे, STATIC, स्टॅटिक वाईड. मी MSG नावाचं फंक्शन लिहितो. फंक्शनचं नाव आपलं या, आपण काही पण देऊ शकतो, पण एक मिनिंगफुल नाव द्यायचं कधी पण. म्हणून मी इथे नाव देतो, सपोज नोटीस नाव देतो किंवा इन्फो नाव देतो, काही पण नाव देऊ शकतो. आता इन्फो नावाच्या फंक्शन मध्ये आपण याला पॅरामीटराइज करू. ठीक आहे. नाही तर मला इथे काय करावं लागलं असतं, इथे जाऊन परत त्याचं रीड केलं असतं मी आणि इथे फिक्स मेसेज दिला असता. पण मला आता फिक्स मेसेज द्यायचा नाही, इथे एक पॅरामीटर पास करून घ्यायचा. पॅरामीटर म्हणजे त्याच्यात तुमची व्हॅल्यू स्टोअर होणार आहे ती. ठीक आहे. तो कुठल्या टाईपचा आहे? STRING स्ट्रिंग. मी दिली तो MSG. इथे मी प्रिंट काय करणार आहे? MSG. आता जेव्हा आपण सिंपल फंक्शन कॉल केला तर इथे काही नव्हते म्हणून आपण इथे पण काही लिहिले नाही. पण जेव्हा तुम्ही इन्फो नावाचं फंक्शन कॉल करणार आहे तेव्हा तो डायरेक्टली कॉल होणार नाही. तो तुम्हाला काय म्हणेल? मिसिंग. हे बघा, मिसमॅच आहे. एक इन्फोला स्ट्रिंग नावाचं तुम्हाला काय आहे? पॅरामीटर पास करणं गरजेचं आहे. आता पॅरामीटर पास करताना मला हे सांगायचं होतं, जेव्हा मी इथे स्ट्रिंग लिहितो
पॅरामीटरचं नाव काय? MSG. आणि हा आपण MSG कुठे टाईप करतोय? इथे. पुढे काय राहिलं? स्ट्रिंग. हा, याला व्हॅल्यू पास नाही केली ना आपण. स्ट्रिंग MSG इज इक्वल टू टेस्ट. ओके. आता आउटपुट मध्ये काय येईल सांगा मला. टुमारो इज हॉलिडे. आणि टुमारो अजून इज हॉलिडे. हे मेसेज हे टेस्ट पण कॉल केलं ना. टेस्ट पण प्रिंट होईल. टेस्ट पण प्रिंट होईल बरोबर, कारण हे पण आपण इथे कॉल केलं होतं टुमारो इज हॉलिडे. आणि खाली काय केलंय? इन्फो नावाचा त्याला एक पॅरामीटर पाहिजे होता मेसेजचा, आपण मेसेज पण पॅरामीटर पास केलाय. त्याच्यात व्हॅल्यू काय? टेस्ट. मग इथे आउटपुट आपण जर रन ऍज याला केलं, आउटपुट मध्ये काय येईल? टुमारो इज हॉलिडे आणि इथे टेस्ट. बरोबर आहे. आता मी थोडंसं चेंज करतो याला, टेस्ट इन्फॉर्मेशन. आता काय येईल आउटपुट मध्ये? टुमारो इज हॉलिडे आणि इन्फॉर्मेशन. बरोबर. परफेक्ट. म्हणजे हे तुमच्या डोक्यात आता बसलंय. ओके. आता मला हे बघा, एवढं शिकवलंय मी आणि आउटपुट पण येतंय इथपर्यंत. ओके, सगळंच ओके, काहीच प्रॉब्लेम. ओके. पण आता मला थोडस चेंज करायचंय. मी काय करतो, इथे आपल्या पॅरामीटरचं नाव काय आहे? मेसेज. ठीक आहे. मग मी इथे काय करतो माहिती का, मी इथे फक्त एम लिहितो आणि इथे पण एम लिहितो. वरती पॅरामीटर काय आहे? MSG. खाली आपण पॅरामीटर कशात पास करतोय? एम मध्ये. तर मला सांगा आता, हा एरर देणार आहे की आउटपुट आपल्याला येईल? बोलो जल्दी. एरर देईल का? हो, पण आउटपुट देऊ शकतं, कारण स्ट्रिंग मध्ये आपण एम पॅरामीटर मध्ये स्ट्रिंग पास केली ना इन्फॉर्मेशन, तर बरोबर. प्रिंट करायला हवं. व्हायला पाहिजे. बरोबर. हो, मग एरर नाही देणार का तो, असं मला म्हणायचे इथे, कारण पॅरामीटरचं नाव काय आहे? MSG. आणि आपण काय वापरतोय? एम एम. याला फरक पडायला पाहिजे की नाही पडायला पाहिजे? पडायला पाहिजे. मग आउटपुट देईल की नाही देणार? इथे ना खूप हम्म. जण कन्फ्युजन होतात. हे तुम्ही तर आता शिकताय, ठीक आहे, मी तुम्हाला सांगणारच आहे. म्हणजे ज्यांनी ज्यांनी 1-2 वर्ष कंपनीत काम केले, त्याची पॅटर्न पण मी तसं ऑब्झर्व केल्यानंतर मला कळालं, अरे यांनी एवढं काम केल्यानंतर सुद्धा याला इथे कन्फ्युजन आहे. म्हणजे जे नवीन शिकतायत त्यांना तर 100% कन्फ्युजन असेल. ओके. तर इथे जी कॉन्सेप्ट येते, त्या कॉन्सेप्टला म्हणतात फॉर्मल आणि ऍक्च्युअल पॅरामीटर. ठीक आहे. इथे जो फंक्शन बनवलाय आपण, जो पॅरामीटर पास केलाय, ह्या पॅरामीटरला काय म्हणतात माहितीये का? फॉर्मल. फॉर्मल त्याला नाव पण देताना खूप भारी नाव दिले त्याला. फॉर्मल म्हणजे एक फॉर्मॅलिटी असा त्याचा अर्थ आहे. आता सपोज तुम्हाला एकाकडून 100 रुपये घ्यायचे, बरोबर. तुमचं मेन टार्गेट काय आहे? 100 रुपये तुम्हाला भेटले पाहिजे. आता एखाद्याने तुम्हाला 100 ची डायरेक्ट नोट दिली, तुम्ही घेणार का? घेणार आहे की नाही? नाही. अरे 100 रुपये घ्यायचे, त्याने डायरेक्ट 100 रुपये तुम्हाला एक नोट दिली, तुम्ही नाही घेणार? हा, घेऊन घेऊ. घेऊन घेऊ. सपोज त्याने 100 नाही देता तुम्हाला 2 50-50 रुपयाचे नोट दिले, घेणार आहे का तुम्ही? हो, तरी घेणार आहे. त्यांनी 10-10च्या 10 नोटा दिल्या तुम्हाला, घेणार आहे तुम्ही? हो. तुमचा टार्गेट काय होता? 100 रुपये भेटले 100 पाहिजे. रुपये. पण त्याने कसं द्यावं, तुम्ही काही बोलले होते का त्याला? नाही ना. तसंच इथे पॅरामीटराइजचं फंक्शन असतं. हा तुमचा पॅरामीटर सांगतो की मला एक स्ट्रिंग टाइपचा डेटा मध्ये व्हॅल्यू पाहिजे. मग इथे तुम्ही काय पॅरामीटर वापरता त्याला काहीच घेणं देणं नाही.
तुम्ही इथे एम वापरा, ए वापरा, बी वापरा, सी वापरा, पण टाइप कुठला पाहिजे? स्ट्रिंगचा. समजते? मग याला आपण काय म्हणतो इन टर्म्स ऑफ प्रोग्रामिंग? ऍक्च्युअल पॅरामीटर. ठीक आहे? हे डेफिनेशन आहे ऍक्च्युअल आणि फॉर्मल पॅरामीटर. हा पॅरामीटर एक फक्त फॉर्मली सांगतो की मला स्ट्रिंग टाईपचा पॅरामीटर पाहिजे. मला स्ट्रिंग व्हॅल्यू पास करा या फंक्शनला, मी तुम्हाला आउटपुट देईल. आणि तुम्ही ऍक्च्युअली इथे काय वापरलं? एम नावाचा व्हेरिएबल. म्हणजे त्याने ₹100 दिले होते. तुम्ही त्याला 100ची नोट न देता तुम्ही 50-50 दिले. आज एम वापरलं, उद्या एक्स वापरलं, उद्या वाय वापरलं, काहीच फरक पडणार नाही. पण टाइप मात्र तुम्हाला स्ट्रिंग ठेवायला. ठीक आहे? मग आता सांगा आउटपुट मध्ये काही फरक पडणार आहे का? नाही. नाही पडणार. ठीक आहे? तो आपल्याला सेमच आउटपुट देईल. काहीच फरक पडत नाही. हे बघा. ठीक आहे? परत एकदा चेक करायचं असेल तर इथे मी पॅरामीटर चेंज करतो. ठीक आहे? मी इथे एक्स वाय झेड देतो. पण इथे जो पास केला तोच प्रिंट करणार तुम्हाला, बरोबर ना? तेवढं तर करावं लागतं. परत रन करा. वरती एक्स वाय झेड आहे, खाली एम आहे. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे? लक्षात आलं? हो सर. 2 गोष्टी समजल्या. एक सिंपल आपण टाइप बघतोय वाईडचा. वाईड हा एम्प्टी डेटा टाइप आहे. दॅट डज नॉट रिटर्न एनिथिंग. इट ऑलवेज प्रिंट अ मेसेज. ठीक आहे? आता आपण दुसऱ्या टाइप कडे जाणार आहे, जिथे आपल्याला वाईड नाही वापरायचं आहे. अदर दॅन वाईड वापरायचं. ठीक आहे? मी सेपरेट प्रोग्राम घेतो सो दॅट तुम्हाला ते जास्त क्लिअर होऊन जाईल. मी इथे एक क्लास फाईल बनवतो आणि तिथे एक फंक्शन टास्क किंवा एक्झाम्पल म्हणतो मी. फंक्शन एक्झाम्पल मेन क्लास मध्येच लिहिणार आहे. इथे आलो, फिनिश केलं मी. आता सेम गोष्टी आपल्याला करायच्या आहे, पण वाईड डेटा टाइपने वापरायचा, लक्षात घ्या. ठीक आहे? आता मी सिंपलचा इथे एक फंक्शन लिहितो स्टॅटिकचा मी सांगेल फंडा नंतर काय. आता आपण एकाच क्लासमध्ये वर्क करतो म्हणून स्टॅटिक लिहावं लागतं. सो मी स्टॅटिक इथे लिहितो, मी इथे इंटिजर लिहितो. मी इथे काय लिहित नाही, वाईड लिहित नाही. आणि मी तिथे लिहितो बॅलन्स. इथे तुम्हाला प्रिंट करता येणारच नाही. ओके? प्रिंट केलं तर हा नेहमी तुम्हाला एरर देईल. कारण टाइप काय बघा, इथे काय म्हणतोय तो ऍड रिटर्न स्टेटमेंट किंवा चेंज करा त्याला टू वाईड. एक तर वाईड करा किंवा रिटर्न करा, पण प्रिंट करू नका. ओके? मी इथे लिहिले रिटर्न करणारे. जेव्हा पण तुमचा वाईड डेटा टाइप नसतो, तेव्हा तुम्हाला काही ना काही रिटर्न करावं लागतं. ठीक आहे? हे बघा, आता हा एक फंक्शन आहे आपला बॅलन्स नावाचा. आणि तुम्हाला काय रिटर्न करतोय? 1000. ठीक आहे? आता याला कॉल कसं करणार? फंक्शनला कॉल कसं करतो आपण? डायरेक्टली फंक्शनचे नेम राउंड ब्रॅकेट VAL राउंड ब्रॅकेट आणि इथे काय करणार तुम्ही? सेमी कोलन. बरोबर? इथे काय झालं आपलं फंक्शनचं डेफिनेशन्स आणि इथे काय करतोय आपण फंक्शनला कॉल करतोय. काहीच कुठेच एरर नाहीये. आउटपुट मध्ये काय येईल आता? याचा आउटपुट काय येईल? काय येणार आहे आउटपुट? नाही येणार काहीच. तर येईल. सिंपल एक फंक्शन लिहिलंय आणि त्या फंक्शनला कॉल केलं. खूप फंक्शन लिहायचे आपल्याला, खूप वेळा प्रत्येक वेळा फंक्शन लिहायचे. एक वेळा म्हणण्यापेक्षा प्रत्येक वेळा फंक्शन लिहायचे क्लास आणि ऑब्जेक्ट स्टडी करताना. तेव्हा हा आउटपुट मध्ये काय देईल? देईल का नाही देणार एवढं फक्त सांगा, म्हणजे पुढे करायला आपल्याला. 1000. 1000. ओके, अजून कोणाला काय बोलायचं? इथे तुम्ही कुठेतरी प्रिंट स्टेटमेंट बघताय का? सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. काहीच प्रिंट नाही होणार. बरं बरं. पॅरामीटर पास करावं. नाही, पॅरामीटर कुठे आहे? विदाउट पॅरामीटर आहे ना.
म्हणजे बेसिकली हा प्रोग्राम 100% एक्झिक्यूट होणार, काहीच प्रॉब्लेम नाही. पण आउटपुट काय देणार का? नाही, कारण आपण याला प्रिंटच केले नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, इथे विदाउट वाईड डेटा टाइपचा फंक्शन असतो. तो फंक्शन कॉल करताना नेहमी तुम्हाला कशात कॉल करायचा आहे? सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्येच त्याला कॉल करायचं आहे. आलं लक्षात? आता काय दिलं आउटपुट? आता आउटपुट काय येणार आहे? काय येईल? अरे हा फंक्शन काय रिटर्न करतोय? 1000 ना. मग आउटपुट मध्ये 1000 येईल. सिंपल. कारण हा फंक्शन रिटर्न करणार आहे 100 व्हॅल्यू, पण आपण प्रिंटच कुठे केलं नाही, तर काय देणार आहे? नाही, प्रिंट करण्यासाठी. म्हणजे जेव्हा पण तुम्हाला रिटर्न टाइपचे स्टेटमेंट असतात, ते तुम्हाला असे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये कॉल करावं लागतं. सिंपल सगळं. ठीक आहे. आता सेम फंक्शन लिहू आपण एक, कशात लिहिणार आहे तो? पॅरामीटराइज. STATIC स्टॅटिक, मी तर लिहितो स्क्वेअर. या फंक्शनला एक इंटिजर टाइपचा एक नंबर लागतो. तो तुम्हाला रिटर्न काय करणार आहे? इंटिजर आन्सर इज इक्वल टू ANS इज इक्वल टू n इंटू n, किंवा डायरेक्टली आपण सिम्पली काय करू? RETURN रिटर्न RETURN रिटर्न n इंटू n. काय राहिलंय? काय ब्रॅकेट विकेट? ओके, टाईप राहिला. इथे बघा, हा एक फंक्शन आहे स्क्वेअर नावाचा, पण तो कुठला फंक्शन आहे? पॅरामीटराइज फंक्शन. ओके. तो रिटर्न काय करणार आहे? n इंटू n, म्हणजे काय रिटर्न करेल? स्क्वेअर. तुम्हाला हा पण फंक्शन कुठे कॉल करावं लागेल? SYSO मध्येच कॉल करावं लागेल. इथे फंक्शनचं नाव काय? SQR. पण हा पॅरामीटराइज फंक्शन आहे. मी ते 5 पास करतो. आता काय येईल आउटपुट मध्ये? 25. 25. करेक्ट. सो ॲज सिम्पल ॲज. हे तुम्ही प्रॅक्टिकली करून बघायला पाहिजे, तेव्हा जास्त अंडरस्टँड होतं. पहिल्याच्या फंक्शनने 1000 प्रिंट केलं, हे ते प्रिंट केलं. ठीक आहे, सिंपल. हाच मला क्यूबचा द्यायचा असेल तर मला फक्त इथे काय करणं आहे? इथे मेसेजचं नाव मी लिहिल क्यूब. तुम्ही परत बनवू शकता क्यूब, क्यूबी. इथे काय करणार आहे? 3 वेळा एंड करणार आहे. सिंपल. त्याला तुम्ही काय करू शकता? इथे असं कॉल करू शकता. क्यूब. फंक्शनचं नाव आहे क्यूबी, क्यूबी क्यूबी क्यूबी. आता आउटपुट काय येणार आहे? 1025 आणि 125. 125. करेक्ट. सो 525 and 125. एवढंच फंक्शन मध्ये असतं जगामध्ये. वर्ल्ड वाईड. गुगल में जाओ, मायक्रोसॉफ्ट में जाओ, अमेझॉन मध्ये जा, फ्लिपकार्ट मध्ये जा, कुठेही जा, फंक्शन्स याच्या पलीकडे नसतात. ठीक आहे. एक तर वाईड असेल, एक तर विदाउट वाईड असेल. ठीक आहे. एक तर डेटा टाइप असेल, विदाउट डेटा टाइप असेल, किंवा काही मध्ये पॅरामीटर आहेत, काही मध्ये पॅरामीटर नाहीत. आता पॅरामीटरचा अर्थ फक्त एकच पॅरामीटर नसतो. फॉर एक्झाम्पल बघा, अजून एक फंक्शन घेऊ आपण, STATIC स्टॅटिक. मी इथे इंटिजर ऍड नावाचं फंक्शन लिहितो. ओके. त्याच्यामध्ये माझे 2 व्हॅल्यू, इंटिजर A, इंटिजर B. म्हणजे तुमचे किती पण पॅरामीटर असू शकतात. RETURN रिटर्न A प्लस. म्हणजे हा ऍडिशनचा फंक्शन आहे, त्याला पॅरामीटर किती लागतंय? 2 पॅरामीटर लागतात. SYSO इथे काय पास करावं लागेल तुम्हाला? ऍड. आणि इथे व्हॅल्यू काय पास करावं लागतील? 2 व्हॅल्यू. एक तर तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू पास करू शकतात 7,8. ओके. 7 A मध्ये पास होईल आणि 8 B मध्ये पास होईल.
आउटपुट काय ऍडिशनचं 7 + 8 15. ठीक आहे. सो हे आहे तुमची फंक्शन. कुठल्याही लँग्वेज मध्ये जा, प्रत्येक लँग्वेजचा वेगवेगळा पॅटर्न असतो. सी लँग्वेज मध्ये पण तुम्ही सिमिलर पॅटर्न लिहितात, C++ मध्ये पण सिमिलर फंक्शन आहे, जावा मध्ये पण सिमिलर. पण इथून पुढे तुम्ही जर जाणार तर प्रत्येकाचा सिंटॅक्स वेगवेगळा असतो. जावा स्क्रिप्ट मध्ये पूर्ण फंक्शन असा वर्ड लिहिला जातो तिथे, फंक्शन. आणि तुम्ही जर पायथन मध्ये जाणार तर तिथे तुम्हाला DEF लिहिलेला असतो, डेफ. ठीक आहे. पायथन PHP मध्ये पण फंक्शन्स आहेत. प्रत्येकाचा जे सिंटॅक्स आहे तो थोडा चेंज होतो, पण कन्सेप्ट रिमेन सेम. Function is a block of code which can be used repeatedly whenever it is needed. Function having a two type. Basically, there are simple function, parameterized functions. काहींना टाईप असतो, काहींना टाईप नसतो. जे वाईड डेटा सोबत आहेत ते नेहमी गोष्टी प्रिंट करणार आहेत. ज्यांना वाईड डेटा टाईप नाही ते नेहमी गोष्टी रिटर्न करणार आहे. आणि ज्या गोष्टी आपण फक्त प्रिंट करतो, प्रिंट, त्या डायरेक्टली कॉल केला तरी चालतात. ओके. म्हणजे डायरेक्टलीच कॉल करायचे बेसिकली चालतात, म्हणजे काय, किंवा ऑलरेडी प्रिंट करणार असतो. ओके. आणि प्लस पॅरामीटराइज मध्ये हे गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या फंक्शनला पॅरामीटर पास केलं तो सेम व्हेरिएबल इथे असणं गरजेचं नाही, बिकॉज हा फॉर्मॅलिटी आहे ना ऍक्च्युअली. पण टाईप मात्र तुमचा सेम पाहिजे. दुसरं आपण हे बघितलं की काही फंक्शन जे आहेत ते रिटर्न करणार आहेत. रिटर्नच्या स्टेटमेंटचे जेवढे फंक्शन्स आहेत ते नेहमी विदाउट व्हाईड असतात. म्हणजे तुमचं इंटिजर असू शकतं, फ्लोट असू शकतं, स्ट्रिंग असू शकतं, एनी काइंड ऑफ थिंग असू शकतं. ओके. काही पॅरामीटराइज असतात, पण कंडिशन काय यांची, तुम्हाला हे फंक्शन प्रिंट स्टेटमेंट मध्ये कॉल करावं लागतं. ओके. सर एका फंक्शन मध्ये एकचदा रिटर्न होऊ शकतं का, की मल्टिपल आपण मेसेज प्रिंट नाही करू शकत? म्हणजे एकाच फंक्शन मध्ये मला स्क्वेअर पण पाहिजे, ऍडिशन पण पाहिजे, तसं करू शकतो का? नाही करू शकत. चांगला क्वेश्चन अच्छा. तुम्ही विचारला. ठीक आहे. तो इथे नाही करू शकत, लक्षात घ्या. ठीक आहे. रिटर्न टाईप मध्ये, पण तुम्ही मात्र इथे करू शकता. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, इथे मी जस्ट हा कॉपी करतो. असे क्वेश्चन पडले पाहिजे, म्हणजे तुम्हाला ते कॉन्सेप्ट मध्ये तुम्ही अटॅच झालेले. आता मी इथे फक्त करतोय सिंपल से एक मॅथ लिहितो, मॅथ्स. ओके. कॅल्क्युलेशन करायचे. मग आता मला इथे काय पाहिजे, जसं तुमचा जो प्रश्न आहे, तुम्हाला एकाच याच्यामध्ये दोन्ही तिन्ही व्हॅल्यू पाहिजे. मी इथे इंटिजर n व्हेरिएबल घेतला. ओके. पहिल्या याच्यात मला पाहिजे आहे स्क्वेअर, म्हणून मी इथे मेसेज देणार आहे SQR इज इक्वल टू, स्क्वेअर साठी आपल्याला काय करावं लागेल, n इंटू n. सेकंड टाइम मला क्यूब पाहिजे, तर मला काय करावं लागेल, n इंटू n इंटू n. सिंपल. मग इथे तुम्ही किती पण वेळा लिहा, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला हा मॅथ्स नावाचं फंक्शन इथे कॉल करणं आहे आणि त्याच्यामध्ये पॅरामीटर पास करणं. सपोज तुम्ही लिहिलं 3, 3चा स्क्वेअर येईल 9 आणि क्यूब येईल तुमचा 27. ठीक आहे. पण ही सेम गोष्ट तुम्ही इथे नाही करू शकत, कारण हा एकच सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतो एका वेळी. ओके. 2 व्हॅल्यू तो रिटर्नच करत नाही. म्हणून ही आपली गरज पण समजून घ्यायची, की मला कुठल्या गोष्टीची गरज आहे सध्या. मी हे वापरलं तर चालेल का नाही चालणार. ओके. जावाने भरभरून गोष्टी दिलेल्या आहेत, बट कोणत्या सिच्युएशनला कुठली गोष्ट फिट होणार हे आपल्याला अंडरस्टँडिंग आलं पाहिजे. सिंपल. समजलं का? हो सर. हा. हे अजून जास्त क्लिअर तुम्हाला समजेल जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली लॅपटॉपवर बसून टाइम स्पेंड करणार आहे. जेवढं जास्त टाइम तुम्ही याच्यात द्याल तेवढं जास्त तुम्हाला डोक्यामध्ये जाईल. आणि मेन म्हणजे हे आपल्याला खूप वेळा, खूप म्हणजे जवळजवळ तुम्हाला 100-150 वेळा रिपीट होणार आहे. हे सगळं फंक्शन 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 फंक्शन. पूर्ण ऑब्जेक्ट ओरिएंटेडच्या प्रोग्रामिंग मध्ये नुसते फंक्शन, क्लास ऑब्जेक्ट फंक्शन, क्लास ऑब्जेक्ट फंक्शन, हेच रिपीट होत जाणार आहे.
त्याच्यामुळे आता तुम्हाला एक पूर्ण आयडिया आली असेल, की फंक्शन काय असतात, किती टाइपचे असतात, कसे डिफाईन करायच्या, कसं कॉल करायच्या. ठीक आहे. ते तुम्हाला सगळं व्यवस्थित तुम्ही ट्राय करून बघा आणि याच्यातही काही डाऊट असेल तर मला विचारू शकता. ठीक आहे. ओके. नो प्रॉब्लेम्स.